पण प्रदूषणला वाढवणारी मोठी गोष्ट आहे. तर टप्प्याटप्प्याने या गोष्टी व्हायला पाहिजे असं संपूर्ण मुंबईमध्ये विकासाच्या नावाखाली हजारो कोटीचं टेंडर मुंबई महानगरपालिकांनी ठराविक कॉन्ट्रॅक्टदारांना देऊन मुंबईमध्ये जागोजागी खड्डे करण्याचं काम, प्रदूषण पसरवण्याचं काम गेल्या 6 महिन्यापासून या शहरामध्ये होत आहे. बिल्डिंग जे राहणारे लोक आहेत, जुनी इमारतमध्ये जे राहणारे लोक आहेत, त्यांना दिलासा मिळाला पाहिजे की नाही, सवाल प्रश्न हा आहे. आज कोण 2 दिवसामध्ये हे बिल्डिंग एक सरसकट एकाच दिवसामध्ये एकच महिन्यामध्ये कुठलीही बिल्डिंग पाडून कोणी नवीन बिल्डिंग बांधणार नाही. आणि बिल्डिंग जेव्हा डेव्हलपमेंट होतोय तेव्हा त्याचा नियम आहे, डीसी रूल आहे, कायदा आहे. त्या कायद्याप्रमाणे विकासक तिथे इन्शुरन्स काढतोय, प्रदूषण होणार नाही त्याची दक्षता घेतोय. अनेक प्रकारचा पॅरामीटर महानगरपालिकेच्या डीसी रूलमध्ये आहे. तर बांधकाम होतोय आणि जुनी इमारत तोडून नवीन इमारत बांधण्यात येईल, त्याच्यामुळे प्रदूषण होईल अशा प्रकारचा मला वाटत नाही की काय भाग आहे. जर होत असेल तरी सुद्धा त्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी, त्या थांबवण्याची जबाबदारी महाराष्ट्राची सरकार, पोल्युशन बोर्ड आणि मुंबई महानगरपालिकेची आहे. नसीमखान सर, एक सर्वे आलाय त्यात पाणी म्हणजे पुनर्वापरासाठीही वापरण्यात येणार नाही असं या मिठी नदीला घोषित केलेलं आहे. मी मागच्या आपण अनेक मित्रांना माहीतच असेल की 15 दिवस पूर्वीच मी मिठी नदीमध्ये मिठी नदीवर स्वतः अनेक मीडियाच्या मित्रांना घेऊन मी समोर दाखवलं की गाळ साफ करण्याच्या नावाखाली शेकडो कोटीचं टेंडर काढून सुद्धा तो काम होत नाहीये. जर गाळ निघणार नाही, कचरा तिथून निघणार नाही तर प्रदूषण पसरणारच आहे, वाढणारच आहे. तर हे जे भ्रष्टाचार मुंबईच्या महानगरपालिकामध्ये सुरू आहे, भ्रष्ट अधिकारी जे बसलेले आहेत मुंबईच्या महानगरपालिकामध्ये, जोपर्यंत यांना आळा घालण्यासाठी मोठी कारवाई होणार नाही तोपर्यंत मुंबई शहराच्या नागरिकांना दिलासा मिळणार नाही. सर, पावसाळा तोंडावरती आलेला आहे. मुंबईतले किती नाले सफाई झाले तुम्हाला वाटतं? कारण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दौरा केला होता, आता पावसाळा समोर आलेला आहे. मागे मुख्यमंत्री महोदयांनी 2 दिवस दौरा केला. त्याच्यानंतर महानगरपालिकांनी प्रेस रिलीज जाहीर करून सांगितलं की 100% महानगरपालिकाने वेळेच्या पूर्वीच केलेला आहे. त्याच्यानंतर मला आनंद झाला की चला राज्याचे महामहिम मुख्यमंत्री मुंबई शहरासाठी फिरले, साफसफाई होईल. महानगरपालिका ने इसका तर्जुमा कर लेना चाहिए. लॉ का मतलब क्या? प्यार, मोहब्बत और जिहाद का मतलब क्या? जरा हमको इस पे हिस्ट्री में जाना चाहिए, इसका अनुवाद करना चाहिए. ऐसा कोई शब्द जिसको पर्टिकुलर एक कम्युनिटी से जोड़कर टारगेट किया जाए, इस देश में कई सालों से एक मुहिम चलाई जा रही है. जैसे एक मुहिम एक बार चलाई गई, आपको याद होगा कि तुष्टीकरण. कांग्रेस तुष्टीकरण करती है, कांग्रेस तुष्टीकरण की राजनीति करती है. हमारे भारतीय जनता पार्टी के प्रवक्ता मित्र हमेशा ये बात को कहते हैं. तो तुष्टीकरण क्या है उसको भी डिफाइन करना चाहिए ना, ताकि जनता के सामने मालूम पड़ जाए. धारा 370 हम खत्म करेंगे ऐसा दिखाया जा रहा है कि धारा 370 मुसलमानों के लिए कोई स्पेशल कानून और कायदा है. धारा 370 कब लगा था, किसने बनवाया था, उस पर भी जरा बहस हो जानी चाहिए. हमेशा भारतीय जनता पार्टी के नेता, बड़े बड़े नेता कहते हैं कि धारा 370 पर उद्धव ठाकरे सहमत है कि नहीं, जवाब दें. तो धारा 370 लगाकर, धारा 370 लगाने वाले हमारे जो सबसे बड़े देश के हमारे पहले प्रधान गृह मंत्री थे आदरणीय वल्लभ भाई पटेल, जो जिनकी दूरदर्शी से हमारा देश एक महान भारत बना, अलग अलग राज्यों का विलय इस देश में करवाने में वो सक्षम हुए. और उस प्रांत के कश्मीर के राजा कौन थे? राजा करण सिंह थे. तो उन दोनों में अंडरस्टैंडिंग होकर उनको स्पेशल उस राज्य के लिए कुछ छूट देने का किया. उसको 370 के नाम पर यह बताया जाता है कि इस देश में धारा 370 कुछ मुसलमानों के लिए स्पेशल बनाया गया. इस तरह का दुष्प्रचार, तो ये जो सारी चीजें की जा रही हैं ये गलत है, निंदनीय है. हमारे देश की एकता और अखंडता
को कमजोर करने वाली चीजें हैं, हमें इन सब से दूर करना चाहिए। स्वच्छ राजनीति होनी चाहिए, हेल्थी पॉलिटिक्स होनी चाहिए, ये हमारा मानना है। और इसीलिए हम कह रहे हैं कि चाहे केरला स्टोरी के नाम से या मुमरा स्टोरी के नाम से इस तरह का महाराष्ट्र जैसे राज्य में जो शाहू, अंबेडकर, फुले का राज्य है, शिवाजी महाराज का, छत्रपति शिवाजी महाराज का राज्य है, जिन्होंने सर्वधर्म समभाव को हमेशा से महत्व दिया है, अल्पसंख्यक बहुजन को आगे बढ़ाने का काम किया है, बहुजन समाज को आगे बढ़ाने का काम किया है, ऐसे राज्य में इस तरह की घटिया और गंदी राजनीति नहीं होनी चाहिए, ये हमारा मानना है। मैंने जैसे कहा, मराठी में बताया कि जिस तरह से केरला में चुनाव के पहले चुनावी फायदा उठाने के लिए केरला स्टोरी के नाम से एक पिक्चर बनाकर लोगों को गुमराह किया गया और उसका प्रमोशन लोगों में हमारे देश के प्रधानमंत्री वजीर आजम नरेंद्र मोदी साहब ने खुद उसका प्रमोशन किया। लेकिन जब केरला हाई कोर्ट में उस फिल्म को लेकर केस गया तो प्रोड्यूसर और डायरेक्टर ने खुद वहां पर अंडरटेकिंग एफिडेविट देके कहा है, हलफनामा देके, कि केरला स्टोरी नाम की जो पिक्चर हमने बनाई है वो किसी रियल स्टोरी पर आधारित नहीं है बल्कि काल्पनिक है। उसी तरह से जिस कर्नाटका में वो फेल हो गए तो अब महाराष्ट्र का चुनाव नजदीक आ रहा है तो मुमरा स्टोरी बनाई जा रही है। गाजियाबाद पुलिस का सहयोग लिया जा रहा है। गाजियाबाद के एसपी का प्रेस कॉन्फ्रेंस आपने देखा होगा, उन्होंने क्या कहा है कि 2 लोगों के टेलीफोनिक कन्वर्शन से हमको ये इंफॉर्मेशन मिला है कि महाराष्ट्र के मुमरा में इतने लोगों का धर्म परिवर्तन हुआ है। अगर ऐसा है तो क्या हमारी महाराष्ट्र की पुलिस इतनी कमजोर है? हमारी महाराष्ट्र की पुलिस जिसका दुनिया में नंबर 1 नाम आता था, ये पुलिस क्या कमजोर है? इनके पास इंफॉर्मेशन नहीं है? इतना बड़ी घटना अगर हो रही है, ये कोई घटना वटना नहीं है, ये बोगस स्टोरी है। अगर इस तरह से 400 लोगों का धर्मांतरण का जो स्टोरी मुमरा स्टोरी के नाम से बनाई जा रही है, इसकी नाम और यादी यूपी पुलिस और महाराष्ट्र पुलिस तुरंत महाराष्ट्र की जनता के सामने साबित करे और उसको पब्लिश करे। डायरेक्टर कोण आहे? तू म्हणताय मुंबरा स्टोरी बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याचं डायरेक्टर प्रोड्युसर नेमकं कोण होणार आहे? कोण आहे? संघ आणि सत्ता पक्ष, त्याच्याशिवाय कोण होऊ शकतोय? नसीम भाई, लव जिहाद जो टर्म को बोलते हैं, तो आपके हिसाब से एग्जिस्ट करता है ये लव जिहाद वाकई है? क्योंकि कुछ शिकायतें आई कि नाम बदलकर इस तरह से, आज इंद्रेश जी का भी अपने बयान। मेरा एक सवाल है अपने पत्रकार मित्रों से भी, लव जिहाद जो ये शब्द निकाला गया है, गढ़ा गया है, पहले तो इस शब्द का सही तरह से अनुवाद होना चाहिए, इसका तर्जुमा कर लेना चाहिए। लव का मतलब क्या? प्यार, मोहब्बत। और जिहाद का मतलब क्या? त्याच्या महिमा मंडल करायचं, प्रमोशन करायचं, हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करायचं, राजकीय पोली भाजायची। हा कर्नाटकमध्ये एक प्रयोग मागे झालेला आहे, त्या सर्वांनी रिजेक्ट केलेला आहे। दुसरा प्रयोग आता ह्या महाराष्ट्रामध्ये मुमरा स्टोरीच्या नावाने सुरू आहे, तो केरला स्टोरी होती बोगस, आता दुसरी बोगस स्टोरी ही मुमरा स्टोरी आहे। माझी मागणी आहे की ज्याच्यात धर्मांतरणचं नाव प्रचार करण्यात येतोय, ताबडतोब यूपी पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस दोघांनी ह्याला जाहीर केला पाहिजे। या राज्यामध्ये शाहू फुले आंबेडकरच्या या प्रोग्रामी राज्यामध्ये अशा प्रकारचा तेढ निर्माण करण्याचं काम झाला नाही पाहिजे, या आमची सर्वांची जबाबदारी आणि सरकार सुद्धा याची जबाबदार आहे। विषय असा आहे की धार्मिक शिक्षण जरी कुठली संस्था देत असेल तर त्याच्या नावाखाली धार्मिक धर्म परिवर्तन होतोय अशा जर प्रचार होत असेल आणि कोणी करत असेल आणि मंत्री महोदय सुद्धा त्याच्यामध्ये रोल घेत असतील तर हा दुर्दैव आहे, हा चुकीचा आहे। वास्तुस्थिती जे आहे ते समजून घेतला पाहिजे, नंतर सार्वजनिक स्तरावर ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे।
त्यांच्या नावाने मालेगावात सुद्धा मला एक सांगा, गाझियाबाद पोलिसनी एक माहिती दिली की मुंब्रामध्ये 400 पेक्षा जास्त लोकांना धर्मांतरण करण्यात आलेलं आहे. मला तर असं म्हणायचं आहे की जशी केरला स्टोरी होती तशी ही मुंब्रा स्टोरी करण्याचं काम संघाचे संबंधित लोक या राज्यामध्ये करत आहेत. केरला स्टोरीचा फायदा कर्नाटकामध्ये होऊ शकला नाही, तर आता मुंब्रा स्टोरी नवीन आणायची. माझी मागणी आहे की सरकारने ताबडतोब जे 400 लोकांच्या धर्मांतरण झालेलं आहे त्यांची यादी जाहीर करावी. फक्त सरसकट गाझियाबादची पोलीस टेलिफोनिक कन्व्हर्शनच्या नावाखाली इथे यायचं, लोकांना अरेस्ट करायचं, मीडियाच्या ताफा घेऊन जायचं, त्यांना दाखवायचं और एक वातावरण निर्मित करायचं. जर असा करण्याचं काम या राज्याची सरकार करत असेल तर नागरिक समजदार आहेत. केरळाचे लोक सुद्धा समजलेले आहेत. कर्नाटकाचे लोक सुद्धा त्यांना समजून आला होता, म्हणून ह्या सर्व मुद्द्याला रिजेक्ट केलेला आहे कर्नाटकची जनताने. माझा प्रश्न आहे, केरला स्टोरी 35,000 महिलांना घेऊन जाऊन धर्मांतरण करून ICICला मध्ये सामील करण्यात आला. अशी स्टोरीच्या आधारावर एक केरला स्टोरी नावाची पिक्चर रिलीज करण्यात आली. त्याच्या प्रमोशन देशाचे महामहिम पंतप्रधान साहेबांनी स्वतः केलं की केरला स्टोरी देखो, म्हणजे प्रमोट केला, त्यांनी प्रमोशन केला. केरला हायकोर्टामध्ये जेव्हा हा विषय गेला तर केरला हायकोर्टामध्ये तो सिनेमा बनवणारा प्रोड्युसर त्यांनी स्वतः अंडरटेकिंग दिला की ही पिक्चर रियल स्टोरीवर आधारित नाही, ही पिक्चर काल्पनिक आहे. म्हणजे कर्नाटकच्या निवडणुकाच्या धर्तीवर तो पिक्चर तयार करून अचानक पोलिंगच्या 8 दिवस अगोदर रिलीज करायचं, त्याच्या महिमा मंडल करायचं, प्रमोशन करायचं, हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करायचं, राजकीय पोली भाजायची. दिनांक 30 मई 2023 को महाराष्ट्र सरकार ने एक निर्णय लिया और उस निर्णय में महाराष्ट्र सरकार ने ये कहा कि मुंबई शहर में, मुंबई उपनगर में जितने भी रीडेवलपमेंट क्लस्टर रीडेवलपमेंट प्रोजेक्ट होंगे उनमें उनको महाराष्ट्र सरकार ने ये निर्णय लिया है कि जो प्रीमियम भरा जाता है महानगर पालिका को और सरकार को जो जाता है शेयर, उसमें 50% कम किया जाएगा ताकि ज़्यादा से ज़्यादा क्लस्टर डेवलपमेंट इस शहर में हो सके. हमारा मानना ऐसा है कि ये जो निर्णय शिंदे सरकार का लिया गया निर्णय है पुनः निर्माण का क्लस्टर डेवलपमेंट के नाम पर, ये मुट्ठी भर बिल्डरों को फायदा पहुंचाने के लिए लिया गया निर्णय है. जो उनके अगल बगल के लोग हैं उनको फायदा पहुंचाने के लिए लिया गया निर्णय है. ये मुंबई में रहने वाले आम जनता को या आम रहवासियों का निर्णय का इसका कोई फायदा होने वाला नहीं है, क्योंकि मुंबई शहर और उपनगर में 10,000 से ज्यादा इमारत ऐसी है जो महानगर पालिका के एडिट रिपोर्ट के मुताबिक अलग अलग C1 कैटेगरी कुछ को किया गया, 226 इमारतों को C1 कैटेगरी में शामिल किया गया है. C1 कैटेगरी का मतलब होता है कि फौरन इस बिल्डिंग को खाली किया जाए और उस बिल्डिंग में रहने वाले लोगों का पानी और लाइट मीटर काट दिया जाता है और रहने वाले लोग बेसहारा हो जाते हैं
उनको कोई विकल्प नहीं दिया जाता है, उनको कोई अल्टरनेट अकोमोडेशन नहीं दिया जाता है, उनका पूर्ण विकास नहीं होता है और जो मालक होते हैं बिल्डिंग के वो मनमाने ढंग से स्थानीय महानगर पालिका के अधिकारियों को हाथ में लेके इस नियम का फायदा उठाते हैं और बिल्डिंग को खाली करवाकर पूरी के पूरी बिल्डिंग फिर डेवलप करते हैं और जो रहने वाले जो भाड़ूत हैं उसमें या टेनेंट हैं या सोसाइटी के मेंबर हैं उनको उसका लाभ, उसका फायदा नहीं मिलता है। ऐसे 10,000 परिवार से ज़्यादा लोग इसमें जो C1 और C2 और C3 कैटेगरी में जो लोग अभी जो महानगर पालिका के रिकॉर्ड के मुताबिक है, ऐसे तो अगर सर्वे किया जाए ऐसा नहीं है। गवर्नमेंट क्लस्टर बनाकर डेवलपर अपॉइंट नहीं करने जा रही है। ये सभी को ये कहा गया है कि जिस डेवलपर के पास 4,000 मीटर से ज्यादा क्षेत्रफल का एरिया है वो इस योजना का लाभ ले सकता है। सबब में 6,000 मीटर से ज्यादा जिसके पास एरिया है या वहां के रहवासियों का कंसर्न है वो उसका फायदा ले सकते हैं। इसमें कोई टेंडर का सवाल कहाँ पैदा होता है? जो क्राइटेरिया जो है उस हिसाब से जो बिल्डर एलिजिबल है वो पार्टिसिपेट करेगा, उसमें फेवर करने वाली बात कहाँ से? फेवर करने वाली बात यह है कि इसका फायदा इंडिविजुअल बिल्डिंग के लोगों को नहीं मिलेगा। फायदा सिर्फ धरावी डेवलपमेंट को होगा, फायदा सिर्फ कमाटीपुरा क्लस्टर वालों को होगा। जो इंडिविजुअल बिल्डिंग में रहने वाले लोग हैं 40 साल से 50 साल से पीढ़ी दर पीढ़ी से रहने वाले हैं, जहां 2 बिल्डिंग है, अगल बगल में नई बिल्डिंग बनी हुई है, वो 2 बिल्डिंग में क्लस्टर कैसे डेवलप होगा? तो वो इसका मतलब है कि वो बिल्डिंग C1 कैटेगरी में आएगी और महानगर पालिका उनका वाटर और इलेक्ट्रिसिटी कट करेगी और उनको घर से बेघर करेगी। सरकार उनको ना वैकल्पिक जगह देगी, ना टांजी स्कीम देगी, ना अल्टरनेट अकोमोडेशन देगी। तो कहीं ना कहीं जो पीढ़ी दर पीढ़ी से अपने मालिकाना हक के साथ इस शहर में रहते हैं उनको बेघर करने का काम ये सरकार की गलत नीतियों से होने जा रहा है, ये मैं बताना चाहता हूं। याचिकामध्ये आम्ही हा दाद मागणार आहोत। ते कारण असं आहे की आज या मुंबई उपनगरामध्ये अनेक ठिकाणी क्लस्टर होऊ शकत नाही। एक एग्जाम्पल, मुंबई उपनगरामध्ये एअरपोर्टच्या आजूबाजूला विलेपार्लेचा एरिया असेल, सहारगावचा एरिया असेल, कालिना गावचा विलेजचा एरिया असेल किंवा कुर्लाचा भाग असेल, अंधेरीचा भाग असेल, अनेक ठिकाणी सिव्हिल एव्हिएशनची एक लिमिट आहे। इमारत किती उंची बनवायचं, क्लस्टर कसे होणार आहे तिथे? क्लस्टर जोपर्यंत 15 मजला 20 मजला 30 मजल्याची इमारत होणार नाही जिथे, तो क्लस्टर डेव्हलपमेंट मध्ये होऊ शकत नाही, FSI कंझ्युमर्स होऊ शकत नाही। म्हणजे जे गरीब भाडुत्री आहे, जे गरीब घर मालक आहे, ते आज हजारो बिल्डिंग मोडकळीस आलेली आहे। मुंबईची महानगरपालिका, माझ्याकडे यादी आहे, C1 कॅटेगरीची 226 इमारतीला महानगरपालिकाने नोटिस दिली आहे। 226 बिल्डिंग्स म्हणजे 9,000 परिवार आणि 50,000 पेक्षा जास्त लोक यांना बेघर करण्याचं काम आज चालू आहे। गेल्या 10 दिवसापासून त्यांची वीज कट होत आहे, त्यांची पाण्याची लाईन कट करत आहेत BMC। बिल्डिंगचा मालक जो आहे तो मालक महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांना हातात धरून त्यांना बाहेर काढतोय, त्यांना कुठल्याही प्रकारचा अल्टरनेट अकोमोडेशन देत नाहीये, कुठला प्रकारचा भाडा द्यायला तयार नाहीये आणि पुन्हा निर्माण केल्यानंतर त्यांना जागा तिथे मिळेल की नाही ते सुद्धा तसा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा कानूनी पर्याय त्या रहिवाशांकडे नाही। लोक कोर्टात गेले अनेक केसेसमध्ये। आपण 8 दिवस पूर्वी बघितलं असेल की विक्रोली घाटकोपरचा एक प्रकरण अशा प्रकारचा मुंबई हायकोर्टामध्ये गेला। C1 कॅटेगरीच्या नोटीसमुळे माननीय न्यायालयाने कुठल्याही प्रकारचा त्यांना रिलीफ द्यायला नकार दिला। न्यायालय सुद्धा रिलीफ ह्याच्यामध्ये देऊ शकत नाही कारण धोकादायक इमारत आहे, त्यांची सुद्धा चूक नाहीये। तर शेवटी रहिवासी जाणार कुठे? रस्त्यावर राहायचं, झोपड्या भाड्यावर घ्यायचं
किंवा काय करायचं हा एक विषय आणि एक प्रश्न या शहरामध्ये मुंबई उपनगर आणि शहरामध्ये राहणारे जे जुने भाडेकरू आहेत, जे जुने रहिवासी आहेत इमारतमध्ये, त्यांच्या समोर आज निर्माण झालेला आहे। माझा आरोप, माझा सवाल आहे, माझा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारला, क्लस्टर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली मुठभर बिल्डरना हा मदत करण्यासाठी निर्णय आहे की मुंबईमध्ये राहणारे मोडतीस इमारतीमध्ये रहिवाशांना दिलासा देण्याचा निर्णय आहे? कारण मुंबई शहर, मुंबई उपनगरमध्ये अंदाजे 20,000 बिल्डिंग पेक्षा जास्त C1 कॅटेगरी, C2 कॅटेगरी, C2B कॅटेगरी, C3 कॅटेगरी, म्हणजे C1 कॅटेगरी की परिभाषा ज्या इमारत C1 कॅटेगरीमध्ये ऑडिट रिपोर्टच्या माध्यमातून निश्चित झालेली आहे त्या ताबडतोब त्याची वीज आणि पाणी कट करून त्या इमारत खाली करून ते इमारत पाडायच्या, हा C1 कॅटेगरी। C2 कॅटेगरी म्हणजे हेवी रिपेअर करायचं, C2B कॅटेगरी म्हणजे थोडा कमी रिपेअर करायचं आणि C3 कॅटेगरी म्हणजे नॉर्मल रिपेअर करायचं। अशा प्रकारच्या महानगरपालिकाचा तो धोरण आहे। आता माझा प्रश्न असा आहे की आपण क्लस्टर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली आपण चार पाच मोठे मोठे जे बिल्डर आहेत, विकासक आहेत, त्यांना फायदा पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। आमची मागणी आहे की या मुंबई शहरामध्ये आणि मुंबई उपनगरामध्ये ज्या जुन्या इमारती आहेत, जे जुनी बिल्डिंग आहे, त्यांना सुद्धा ह्याचा लाभ ताबडतोब शासनाने निर्णय घेऊन दिला पाहिजे। जर त्याच महाराष्ट्र सरकारने जेवढी मोडकीस आलेली बिल्डिंग आहे, इमारत आहे, C2 असेल, C2B असेल, C3 बिल्डिंग असेल किंवा जेवढी इमारत असेल रिडेव्हलपमेंटसाठी, त्यांना ह्याचा फायदा जर महाराष्ट्र सरकारने दिला नाही तर आम्ही न्यायालयामध्ये जाऊन ह्याची दाद मागणार आहोत। काँग्रेस पक्षातर्फे न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात येईल आणि याचिकामध्ये आम्ही हा दाद मागणार आहोत। ते कारण असं आहे की आज या मुंबई उपनगरामध्ये अनेक ठिकाणी क्लस्टर होऊ शकत नाही। एक एक्झाम्पल, मुंबई उपनगरामध्ये एअरपोर्टच्या आजूबाजूला विलेपार्लेचा एरिया असेल, सहारगाव मुंबई शहरासाठी फिरले, साफसफाई होईल, महानगरपालिकाने पत्रकार परिषद घेऊन आणि प्रेस रिलीज काढून सांगितलं की झाला आहे। मी बघायला गेलो तो जशी परिस्थिती थी, जैसे थे तशीच परिस्थिती आम्हाला मिळाली। अनेक फुटेज आहे मीडियामध्ये, मीडियाच्या लोकांनी स्वतः पाहिलेलं आहे। तर ह्या महानगरपालिकाचे अधिकारी सगळे भ्रष्ट झालेले आहे आणि शिंदे सरकारची वचक अधिकाऱ्यावर राहिलेली नाही, म्हणून हे सगळे बघायला आपल्याला मिळतोय। उद्यापासून HK पाटलांचा 2 दिवसाचा दौरा आहे, नेमकं काय बैठक होणार आहे, कसला आढावा घेतला जाईल? नाही, ते काँग्रेस पक्षाची कोर कमिटीची बैठक आहे आणि ते राज्याचे कर्नाटक राज्यामध्ये वरिष्ठ मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा येत आहे आणि त्यांचे भेटीगाठी वगैरह होणार है। रिकॉर्ड के मुताबिक है, ऐसे तो अगर सर्वे किया जाए तो 10,000 से ज्यादा इमारतें आपको BC कैटेगरी में आपको मिलेगी, क्योंकि सभी बारीकी से माइक्रो लेवल पर सभी बिल्डिंग की स्ट्रक्चरल ऑडिट नहीं हुई है। जो ऑडिट हुई है ये वो 10,000 से ज्यादा का फिगर है, C1, C2, C3 का। तो हमारा ये मानना है कि जो पिछले साल C2 है वो इस साल C1 कैटेगरी में आ जाएगी और उनको घर से बेघर कर दिया जाएगा, उनका पानी और लाइट का मीटर काट दिया जाएगा और वो घर से बेघर हो जाएंगे। तो हमारी ये मांग है कि जो क्लस्टर रीडेवलपमेंट के नाम पर शिंदे सरकार ने जो फैसला लिया है उसको सभी के ऊपर, जितनी भी पुरानी बिल्डिंगें इमारत हैं, उस छूट का फायदा सभी को मिलना चाहिए, ताकि सभी जो पुरानी सोसाइटी हैं
जो कई पीढ़ियों से लोग रहते हैं वो उसका फायदा उठा सकें और उसकी वजह से उनका रीडेवलपमेंट वायबल हो सके और उनको वहीं पर फिर से अपने हक का मकान मिल सके। ये हमारी मांग है, ये हम मांग करते हैं सिंध सरकार से। और अगर सिंध सरकार ने तुरंत इस पर विचार करके कोई उचित निर्णय नहीं लिया तो काँग्रेस पार्टी अदालत का दरवाजा खटखटाएगी। जे मोडकरीस आलेली बिल्डिंग आहे, जुनी बिल्डिंग आहे, रहिवासी आहे, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या त्यांना रिलीफ देत नाहीये। हा जी योजना किंवा निर्णय 1 वर्षासाठी महाराष्ट्र सरकारने, शिंदे सरकारने घेतलेला आहे फक्त मुठभर बिल्डरला खिसा भरण्यासाठी आणि त्यांना फायदा पोहोचवण्यासाठी हे केलेलं आहे। मला दुसरा एक म्हणायचं आहे, या राज्याचे माननीय कार्यसम्राट मुख्यमंत्रीजी अनेक निर्णय घेत आहेत। त्यांचे सुपुत्र ठाण्यातून येऊन मुंबई महानगरपालिकेमध्ये बैठक घेत आहेत। कशासाठी बैठक घेत आहेत? ते कुठल्या अधिकाऱ्याखाली बैठक घेत आहेत? मुंबईकरांच्याला न्याय देण्यासाठी कुठल्याही प्रकारचा हा शासनाकडे विचार नाहीये का? मुंबई ह्या देशाची आर्थिक राजधानी आहे। मुंबईमुळे या राज्याला, मुंबईची जी एशियाची सर्व मोठी महानगरपालिका त्याला आणि केंद्र सरकारला जास्तीत जास्त टॅक्सच्या स्वरूपात पैसे मिळतोय आणि ह्या मुंबईमध्ये राहणाऱ्या पिढी दर पिढी जे रहिवासी आहेत, राहणारे लोक आहेत, त्यांना हा सरकार अजिबात दिलासा देत नाही। त्यांना घरातून बेघर करण्याचं काम हा सरकार अशी प्रकारची योजना आणून लोकांना देत आहे, असा आमचा आरोप आहे। तर आमची मागणी आहे की क्लस्टर डेव्हलपमेंटला जे फायदे देण्याचा निर्णय यांनी घेतलेला आहे शिंदे सरकारने, ताबडतोब तो निर्णय बदल करून संपूर्ण मुंबईमध्ये राहणारे, मुंबई शहर असो, उपनगर असो, सर्वांना एक समान फायदा देण्याचा निर्णय घेतला पाहिजे, जेणेकरून जे इंडिव्हिज्युअल इमारत आहेत, इंडिव्हिज्युअल बिल्डिंग्स आहेत, त्यांना पुन्हा निर्माण करण्यासाठी त्यांना वायबल होईल आणि विकासक तिथे जातील, तो बिल्डिंग रिडेव्हलपमेंट होईल आणि रहिवाशांना परत हक्काचं घर याच मुंबई शहरामध्ये, मुंबई उपनगरामध्ये मिळेल, अशा प्रकारची काँग्रेस पक्षातर्फे आमची मागणी आहे। धन्यवाद। आपल्याला काय प्रश्न असेल